हलगीचा कडकडाट, ढोलकीचा आवाज, तुंतुण्याचा आवाज, टाळाचा आवाज, असं वाटतं काय करा. तर इस्टाटला माझ्या आईने नऊवारी साडी नेसवली. लहान इस्टाटला गेली, मुजरा घेतला आणि जे डोळ्याच्या आवभाव तिथनं मी प्रसिद्ध आहे. म्हणजे ही पिढ्यानपिढी वागण्यासाठी मी 10 वर्षाची असताना पायामध्ये घुंगरू घातला. पूर्वी तर खरं नाची नाचत होती, पूर्वी नाची नाचत होती. त्यांच्या पाठीमागं आमची आई नाचली, भाऊजाई नाचली, त्यांच्या पाठीमागं माझ्या मुली नाचतात. म्हणजे हा विचार करा की मुली नाचल्यानंतर आणि मी नाचून गेले, म्हणजे ही 4थी पिढी चालली. तरी पण अनुभव इतका तमाशाचा आहे मला हे होते. पण ज्या टायमाला माझे वडील बोलले, बापू माझी पोरगी नाचायला मी काढणार. हाय म्हटला, आपली खानदानी काढायची नाही, नाचायला. आता काय म्हणला खानदानीचं करायचं, कारण की माझ्या वडिलांनी लय म्हणजे वनवास भोगलेला आहे, अति वनवास भोगलाय. माझे वडील बापूला बोलत होते, अरे तुला मी लहानचा मोठा केला म्हणे, तुला दिसायला लागलं तमाशाच. मी माझ्या पुरीला का म्हणतो, बघ पुढे ही कलाकार निघती का नाही, नाव राखेल का नाही. आम्ही आता असंच ऐकायचं बसायचं, काय चुलत्या पुतण्याचं चाललंय, काय तमाशामध्ये. दोन्ही चवन्नी 8 रुपया, अरे गे नको न पूछो सुन मेरी भैया, हर जमाना 10 10 के 10. अच्छा गावा द्यायचे.